मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण एक विला टूर घेऊन आलो आहे. हा असा एक विला आहे जिथे तुम्हाला तुमचं घर तुम्हाला फील करता येईल. प्रॉपर्टी एवढी सुंदर आहे तर मला असं वाटलं की तुमच्यापर्यंत नक्कीच हा विला टूर घेऊन यायला पाहिजे. प्रॉपर्टीचं नाव आहे RK विला. ही जी प्रॉपर्टी आहे ही सिओलिम गोवामध्ये आहे. 4 BHK इंडिपेंडेंट विला आहे विथ प्रायव्हेट कार पार्किंग विथ प्रायव्हेट पूल. प्रॉपर्टीचे अजूनही काही USP आहे ती मी तुम्हाला आतमध्ये गेल्यानंतर दाखवतो. चला माझ्याबरोबर. चला तर आता आतमध्ये आलेलो आहे. आल्या आल्या खाली आहे ना, इथे राईट साईडला तुम्ही बघाल किचन आहे. बरं, किचन हे पूर्ण फुल्ली इक्विप्ड आहे. गॅस आहे, भांडी आहेत. तुम्ही अशी उघडून पण बघितलं, तुम्ही जर खाली बघाल सगळी भांडी आहेत. चमचे, वाटी, वाडग्यापासून सगळं काही इथे अवेलेबल आहे. चमचे आहेत इथे, कटलरीज आणि हे आहेत डिशेस आहेत. या साईडला आहे मग्स आहेत, कॉफी मग्स, टी मग्स आहेत. तुम्ही ह्या साईडला बघाल तर या काचेचे ग्लासेस आहेत. ओव्हन आहे, मिक्सर आहे, एअर फ्रायर आहे, केटल आहे आणि टोस्टर आहे. म्हणजे फुल्ली इक्विप्ड किचन आहे. आणि इथे ना त्यांनी काय म्हणतात, काही गोष्टी ज्या इम्पॉर्टंट आहेत जसं की मीठ, मसाला, मूग डाळ आहे, मीठ आहे, मसाला आहे, साखर आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आधीच दिलेल्या आहेत. नुसतंच फक्त विला नाही आहे, तर ज्या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत त्या त्यांनी इकडे दिलेल्या आहेत. या साईडला राईट साईडला आहे फ्रीज. इकडे आहे फ्रीज. फ्रीजमध्ये या बऱ्यापैकी मोठा आहे. आता इकडनं पुढे गेलो की त्यांचं डायनिंग टेबल आहे. आणि ह्या साईडला आहे डायनिंग टेबल. 8 सीटर डायनिंग टेबल आहे. पुढे आल्यानंतर लिव्हिंग रूम आहे. लिव्हिंग रूम प्रशस्त आहे, मोठा आहे, खूप खूप मोठा आहे मला विचाराल तर. समोर TV आहे. आणि लिव्हिंग रूमला लागूनच तुम्ही जर बघाल तर आपल्याकडे प्रायव्हेट पूल ॲक्सेस आहे. या आपण बाहेर जाऊया. तर हे आहे प्रायव्हेट पूल ॲक्सेस. आपल्याकडे प्रायव्हेट पूल आहे. त्यांनी आपल्याला इकडे बार्बेक्यूसाठी पण जागा दिलेली आहे. सो बार्बेक्यूचं त्यांनी सेटअप पण इथे ठेवलेला आहे. आणि इथे काउच आहे बसायला संध्याकाळच्या वेळेला, तिथे बसू शकता. पुढे पुढे या. अजूनही तुम्हाला जी प्रॉपर्टीची मेन USP आहे सेकंड फ्लोअरला ती तुम्हाला दाखवतो मी. चला. राईट साईडला इथे बार काउंटर आहे. आणि खूप कमी विलाजमध्ये एक गोष्ट ही बघायला मिळते ते म्हणजे वॉशिंग मशीन. इथे वॉशिंग मशीनसुद्धा आहे. पियायला ॲक्वागार्डचं पाणी आहे, फिल्टर पाणी. इथे खाली त्यांनी मशीन लावलेलं त्यांनी दाखवलं मला. नॉर्मल पाणी आहे, टॅप वॉटर आहे. आणि इथे एक काउंटर आहे. तुम्ही ब्रेकफास्ट काउंटर म्हणा, बार काउंटर म्हणा, जे काही आहे इथे म्हणू शकता. टॉवेल्स दिलेत. आता आपण जाऊया वरती, पहिल्या माळ्यावरती. चला, आता हे पहिला माळा आहे. इकडे 3 बेडरूम्स आहेत. राईट साईडला पहिला बेड आहे आणि इकडे 2 बेडरूम्स. आपण पहिल्या बेडमध्ये जाऊया. या. हा आहे फर्स्ट मास्टर बेड. मास्टर बेड म्हणायला गेलं तर ना, तर हे काय म्हणतात, तिन्ही जे बेडरूम्स आहेत या फ्लोअरवरती हे सगळे मास्टर बेड आहेत. हा आहे बेड. या साईडला लागून आहे वॉशरूम. बरं, वॉशरूम पण एवढं मोठं आहे हे. आणि नीट अँड क्लीन आहे, मिनिमलिस्टिक आहे, खूप खूप सुंदर आहे. हा पहिला बेड झाला. या साईडला आहे ना, इथे बाल्कनी आहे, मी तुम्हाला दाखवतो. ही आहे बाल्कनी. आणि आपण इकडनं आत्ता आलो. हा ॲक्सेस आहे आपल्याला इकडनं यायला. सो इकडनं आपण आत्ता आलो. आता आपण जाऊया दुसऱ्या आणि तिसऱ्या बेडरूममध्ये. हा आहे सेकंड बेड. ॲज युजल इट इज अ मास्टर बेड. या साईडला आहे वॉशरूम. आणि वॉशरूममध्ये त्यांनी सगळ्या ज्या टॉयलेटरीज आहेत ना त्या सगळ्या काही त्यांनी इथे दिलेल्या आहेत.
फेस वॉश आहे, हँडवॉश आहे, बॉडी वॉश आहे, शॅम्पू आहे, सगळं काय त्यांनी दिलेलं आहे. हा आहे बेड आणि इकडे एक बाल्कनी आहे विच ओव्हरलुक्स दी पूल. ओके, चला आता आपण जाऊया तिसऱ्या बेडरूममध्ये. लेट्स गो इन थर्ड बेडरूम. तिसरा जो बेडरूम आहे तोही मास्टर आहे, नथिंग न्यू अबाउट इट. हा सुद्धा मास्टर बेड आहे. इथे बाल्कनी आहे, ह्या साईडला आहे वॉशरूम. ओके, आता दुसरी गोष्ट म्हणजे आपण आता जाऊ सेकंड फ्लोअरवरती, जिथे या प्रॉपर्टीची USP आहे. मास्टर बेड तर आहेच आहे, पण अजूनही काही एक गोष्ट आहे. चला जाऊया आपण सेकंड फ्लोअरवरती. मंडळी, हा आहे सेकंड फ्लोअरचा मास्टर बेड. चला दाखवतो मी तुम्हाला. हा आहे बेड. समोर आहे एक टेरेस, जिथे बसून तुम्ही छानसा टाइम स्पेंड करू शकता. भली मोठी टेरेस आहे, छोटी नाही, भली मोठी टेरेस आहे. चांगल्यापैकी ते बसू शकता आपण. आणि आता जी मेन गोष्ट आहे ती आहे इकडे. टॅन इकडे आहे बाथटब. चला, तो सेकंड फ्लोअरवरती जो मास्टर बेड आहे तिथे बाथटब सुद्धा आहे. तर ही प्रॉपर्टी सिओलिममध्ये आहे. हा 4 BHK विला आहे. या प्रॉपर्टीचे अजूनही काही डिटेल्स आहेत, मी तुमच्याबरोबर शेअर करतो. 4 दिवस राहिल्यानंतर अजूनही मी या गोष्टी या प्रॉपर्टीमध्ये ज्या अनुभवल्या त्या मी तुमच्याबरोबर शेअर करतो आहे. स्टार्टिंग फ्रॉम किचन. तर किचनमध्ये तुम्ही बघाल, किचन फुल्ली इक्विप्ड होतं. मीठ, मसाला, जिरं, मोरी, मॅगी, नंतर आपल्याकडे केचपची बॉटल होती, एअर फ्रायर होतं, ओव्हन होतं, मिक्सर आहे, टोस्टर आहे, इंडक्शन आहे, वॉशिंग मशीन आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या एका घराला लागतात. बघा, विला आणि घर खूप वेगवेगळे आहे. तर ते जे आपल्याला लागते ते सगळं ह्या विलामध्ये अवेलेबल आहे. बरं, ज्या काही इक्विपमेंट्स त्यांनी या घरामध्ये वापरल्या आहेत, जसं की AC आहे, एअर फ्रायर आहे किंवा वॉशिंग मशीन आहे, हे सुद्धा चांगल्या स्टँडर्ड कंपनीचे. असं नाही कुठल्याही एक्स कंपनीचा AC लावला आहे आणि झालं. सो सगळं वेल इक्विप्ड आहे. मला तुम्ही विचाराल ना, तर विलामध्ये ह्या गोष्टी येत नाहीत. म्हणजे तुम्ही फक्त बाहेरचं कधी बघितलं तर विलामध्ये फक्त स्टे येतो. जेवण तुम्ही एकतर बाहेरनं ऑर्डर तरी करा किंवा स्विगी झोमॅटो करा. पण इथे तसं नाही आहे. तुम्ही तुमचं जेवण करू शकता और ॲट द सेम टाईम तुम्ही कुक्सना तिथे जेवण करायला सांगूही शकता. मी जेव्हा या विला ओनरशी जेव्हा यांच्याशी बोलत होतो, मिस्टर रवीशी, तर त्यांनी मला सांगितलं की त्यांचे पर्सनल एक्सपिरियन्सेस त्यांनी जे काही फेस केले आहेत त्या सगळ्या तुरटी त्यांनी इथे या बाजूला काढायचा ह्या विलामध्ये प्रयत्न केलेला आहे. जसं की ते म्हणाले वॉशिंग मशीन आहे. त्यांनी मीटचं मला एक गोष्ट सांगितली की त्यांनी रात्री जेव्हा ते एका विलामध्ये गेले होते, त्या विलामध्ये त्यांनी कुठून तरी जेवण ऑर्डर बाहेरून केलं. त्या जेवणामध्ये काही मीठ नव्हतं. मग आता ते मीठ घरामध्ये विलामध्ये पण नाही आहे, बाहेर कुठे मिळणार नाही आहे. सो मग त्यांनी ते म्हणाले की निदान मीठ तरी पाहिजे, जेवणाला टेस्ट तरी पाहिजे. तर ह्या बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत ना, ह्याचा विचार करूनच ह्या विलाच्या सगळ्या गोष्टी त्यांनी ठेवलेल्या आहेत. आणि खरंच विला खूप सुंदर आहे. आम्ही बार्बिक्यू केला होता संध्याकाळी. शेफ तिथे आले होते संध्याकाळी, त्यांनी सगळं ते करून ठेवलं होतं मॅरिनेशन. आम्हाला फक्त ना तंदूर ते बार्बिक्यूवरती फक्त शेकवायचं होतं. तेही मस्त झालं. पूलमध्ये सुद्धा खूप मजा केली, धमाल केली. प्रायव्हेट पूल आहे, त्यामुळे कोणाचाही बाहेरचा काही हिंड्रन्स नाही आहे, कोणाला काही त्रास नाही आपल्याला. मला विचाराल तर सिओलिम गोवामध्ये आजच्या टायमाला ही वन ऑफ दी बेस्ट प्रॉपर्टी आहे, बेस्ट विला आहे. बिकॉज इकडनं सगळ्या गोष्टी पण ना जवळ आहेत. बीच तुम्ही बघाल, आपण ह्याला क्लारा बीच अँड हेवन ला गेलो होतो, तेही इकडनं जवळ आहे. इकडनं कलिंगूट बीच एक 25 मिनिटाच्या अंतरावरती आहे. सो जे मेन ज्या गोष्टी आहेत त्या या विलापासून खूप जवळ आहेत. अजून एक गोष्ट म्हणजे या विलाच्या शेजारीच एक कॅफी म्हणून एक कॅफे आहे, कॅफे म्हणून एक आहे. तिकडची तुम्ही बिर्याणी नक्की ऑर्डर करा आणि ट्राय करा. बिकॉज मीही केली होती. आणि हे सुद्धा मला आमचे जे ओनर आहेत RK विलासचे मिस्टर रवी,
त्यांनी मला सांगितलं होतं की दादा तुम्ही एकदा तरी ट्राय करा बिर्याणी, आणि आम्ही ती ट्राय केली होती. इट वॉज अमेझिंग, खूप सुंदर आहे आणि जस्ट गेटला लागूनच ते कॅफे आहे. तर म्हणजे जेवणाच्या ज्या गोष्टी आहेत त्या जवळच आहेत, सगळं काही आपल्याला इथे मिळून जाईल. आणि इफ यू आस्क मी, वन ऑफ द बेस्ट विलाज इन गोवा राईट नाव. अजून एक गोष्ट म्हणजे की इथे रोज सकाळी केअरटेकर येतात आणि तुमचं सगळं जे रूम आहे ते आवरतात, आणि तुमची जी काही भांडी आहेत, समजा ती ब्रेकफास्टची असेल किंवा नंतर लंचची काही असतील, तर ते सुद्धा ते क्लीन करतात. खूप कमी विलामध्ये ह्या गोष्टी असतात की आता युजली कसं असतं ना, तुम्ही ज्या काही भांडी वापरतायत ते तुम्हालाच साफ करायचे आहेत आणि तिथेच ठेवायचे आहेत, बट इथे तसं नाही आहे. बरं, या प्रॉपर्टीचे अजूनही काही डिटेल्स आहेत, मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देईल, तर प्लीज चेक करा. त्यांचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तो मी नक्कीच इथे फ्लॅश करेल, तर नक्की त्यांना काही सुद्धा कॉन्टॅक्ट करा. आणि त्यांचं जे इंस्टाग्राम पेज आहे ते आहे RK विलास, तर त्यालाही नक्की फॉलो करा. आणि तुम्ही जर कधी भविष्यात गोवामध्ये येणार असाल तर ही प्रॉपर्टी नक्कीच चेक करा. चला, तर काय, हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. आणि असेच छान छान आणि नवनवीन व्हिडिओज तुम्हाला जर बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण भेटूया परत एका व्हिडिओमध्ये. टिल देन, टेक केअर, बाय बाय.